भाजपा के वरिष्ठ नेता और पूर्व मंत्री गिरीश महाजन ने रविवार को कहा कि खड़से ने नैतिकता के आधार पर राजीनामा नहीं दिया था, बल्कि उन्हें पार्टी की अनुशासनात्मक कार्रवाई के तहत पार्टी से निकाला गया था। महाजन ने यह टिप्पणी स्थानीय स्तर की राजनीतिक हलचल और आगामी स्थानिक स्वराज्य संस्था चुनाव के संदर्भ में की। महाजन ने कहा, खड़से ने नैतिकता का हवाला देकर इस्तीफा नहीं दिया, उनकी पार्टी से निष्कासन की प्रक्रिया हुई थी। उन्होंने यह भी संकेत दिया कि पार्टी ने अनुशासन और आचार व्यवहार के मानदंडों के आधार पर यह कदम उठाया था। 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आपल्याला कल्पना आहे, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांची झुंज देत असताना, त्यांच्याविरुद्ध लढा देत असताना वंदे मातरम यांचं स्फूर्ती घेत होतं। एका या शब्दामुळे अनेक क्रांतिकारक, अनेक तरुण, अनेक तरुणी, अनेक अबालवृद्ध सगळे रस्त्यावर उतरले आणि वंदे मातरमचा नारा देत देत अनेकांनी छातीवर गोळ्या घेतल्यात, झेलल्यात, अनेकांनी लाठ्या खाल्ल्यात, अनेकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। आणि म्हणून हा नुसता गीताचा उत्सव नाहीये, तर मला वाटतं हा भारत मातेप्रती असलेल्या प्रेमाचा, श्रद्धेचा आणि स्वाभिमानाचा हा दिवस आहे। आणि म्हणून पूर्ण देशभर, संपूर्ण देशभर आज वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे सर्वदूर हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यातून अनेकांनी स्फूर्ती घ्यावी, अनेक विद्यार्थ्यांनी यातून स्फूर्ती घ्यावी, हा यामागचा हेतू आहे। आणि म्हणून आज आपल्या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो। सध्या मला वाटतं या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। चौकशीचे आदेश दिलेले आहेत, 2 अधिकाऱ्यांना सस्पेंड केलेलं आहे। त्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं काही नाही। आता चौकशी होईल आणि चौकशी अंती काय जो रिपोर्ट येईल त्यातून पुढची दिशा ठरेल। माझ्या पदाचा 12 मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, त्यावेळेस माझ्यावर पुणे संदर्भात आरोप लावण्यात आला होता। मात्र आता सतत अजित पवारांनी देखील राजीनामा द्यावा नैतिकता असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं नाही। मला वाटतं त्यांना त्यावेळी पक्षानेच काढलं होतं, पक्षाने राजीनामा द्यायला सांगितलं होतं आणि आम्ही तुम्हाला पक्षातून काढून देऊ असं सांगण्यात आलेलं होतं, ते मला माहित आहे। आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला होता। देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करतील का असं मला वाटत नाही। एकनाथ खडसे ठीक आहे, त्याचं मत असेल ते। कारण या अगोदरही अजित पवारांवरती 17,000 कोटीचा घोटाळा असा आरोप होता। मात्र देवेंद्र फडणवीस त्यावेळेस असं म्हटलं होतं की यांना मी चक्की पिसिंग पण अजूनपर्यंत ती चक्की काही पिसली नाहीये। मला वाटतं ते काय म्हणतात काय नाही या विषयावर मला बोलायचं नाही। पुढे दुसरं कोणी बोलेल की त्यावेळेला उत्तर देईल, पण आता जे स्वतःच त्या चक्कीमध्ये आहेत त्यांनी या विषयावर बोलावं, मला हे समजत नाहीये।